हिवाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होते। विरोधकांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकला आणि त्याला आता सरकारने देखील त्याच भाषेत उत्तर दिलेले। आपल्यासोबत सरकारचे आमदार आणि माजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर सर आहेत। सर, काय सांगाल? विरोधकांनी बहिष्कार टाकलेला आहे चहापानावर, सरकारने देखील आता म्हटलंय की यापुढे जर चहापान ठेवायच्या ऐवजी आम्ही सुपारी पान ठेवू। नाही, सुपारी बाज लोकांसाठी त्या ठिकाणी सुपारी हा शब्द संयुक्त काय असा माझ्यासारखा त्यातना सारांश त्या ठिकाणी काढतो। कारण आपण बघाल की शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तुमच्या पत्रकार परिषदेत काही नाही, महाराष्ट्रात विषय जे आहेत त्याच्यावर काही आपण बोलत नाही, आकडेवारीचा अभ्यास न करता महाराष्ट्राची बदनामी करण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करतात विरोधी पक्ष म्हणून। मला वाटते शोभादायक नाही। आणि आतापर्यंतच्या विरोधी पक्षांमध्ये सगळ्यात अत्यंत निष्क्रिय, कुठेही इफेक्टिव्ह नसणारा असा विरोधी पक्ष जर कुठला असेल तर आता वडेट्टीवार आणि अंबादास दानवे, आणि हे पत्रकार परिषदेमध्ये त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून दिसून येत होतं। मला वाटतं राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड यांचा धक्काच एवढा जोरात लागला आहे की अजून त्यातनंच ते सावरलेले नाहीत आणि ते संभ्रमित झालेत। त्याच्यात ते काय बोलतात, काय वागतायत हे कळत नाही, आणि अधिवेशनात ते काय करणार आहेत याचं स्पष्ट चित्र आज त्या ठिकाणी महाराष्ट्रातील जनतेसमोर आलं। नागपूरमध्ये जर आपण प्रवेश केला तर एक बॅनर दिसत आहेत की फक्त 10 दिवसाचं अधिवेशन कुठेतरी सरकार करत आहे, अशी खोचक टीका तुमच्यावर केली जाते। माझा त्यांना सवाल आहे, उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री पदावरून गेल्यानंतर किती दिवस अधिवेशनाला उपस्थित राहिले? अधिवेशनात विधान भवनाच्या वास्तूत यायचं, परंतु त्या पवित्र सभागृहात जायचं नाही। त्यांच्या लोकांनी काय भाषा करायची? अरे, विदर्भासाठी अधिवेशन घेतलं पाहिजे तर तुम्ही एक दिवसाचं पण घेतलं नाहीत। मुंबईतनं नागपूरला यायला तुम्हाला त्रास होतो। त्याच्यामुळे अशा प्रकारच्या प्रवृत्तीच्या नेत्यांना कुठल्याही प्रकारचा नैतिक आदरकार बोलण्याचा नाही आहे। विधान परिषदेत उद्धव साहेब किती वेळा बसले जरा त्यांनी जाहीर करावं। म्हणजे मुख्यमंत्री असताना तुम्ही एक तर मातोश्रीतना बाहेर पडत नव्हता, नंतर येऊन विरोधी पक्षात राहून परिषदेच्या माध्यमातून विधान परिषद आपण सरकारवर टीका केली पाहिजे ना, परंतु ते त्यांना सहनच होत नाही। मुख्यमंत्री पद गेलंय आणि आम्ही समोर विरोधी पक्षात बसायचं हे मला वाटतं त्यांना अजून अंगवळणी पडायला तयार नाही, आणि त्याच्यामुळे जो सभागृहात बसत नाही, जो मुख्यमंत्री असताना जो मंत्रालयात जात नाही, त्यांच्या लोकांनी अशा प्रकारची वक्तव्य करणं म्हणजे हास्यास्पद आहे। उद्धव ठाकरे सरकार असताना तुम्ही भ्रष्टाचाराचे अनेक आरोप केलात, अनेक प्रकरणं बाहेर काढलीत। आता तशीच काहीशी प्रकरणं राज्य आता शिंदे फडणवीस सरकारच्या आणि अजित पवार सरकारचे आता काढू, आमच्याकडे पुरावे आहेत असं संजय राऊत आता म्हणतात, आणि काही मंत्र्यांची नावं घेतात। मला वाटतं संजय राऊतांना अजूनही तुम्ही सिरियस घेताय याचंच मला त्या ठिकाणी आश्चर्य आहे। कारण बिनबुडाचं बोलणारा या देशातला नेता कोण असेल की त्याला पुरावे मागायचे नाही, द्यायचे नाहीत। आता उद्या काय चिरफाड करायची ते तानाजी सावंत आरोग्यमंत्री त्या ठिकाणी करतील, तपशीलवार उत्तरही देतील असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलंय। मला वाटतं संजय राऊत प्रसिद्धीच्या हव्यासापोटी, म्हणजे त्यांना आता ॲडिक्ट झालेत प्रसिद्धीचे, किंवा सनसनाटी काय बोलले नाही तर संजय राऊतांचा पाठ सुरू होत नाही आणि दिवस जाऊ शकत नाही, आणि त्याच्यामुळे कोणतरी त्यांना बळीचा बकरा लागतो। त्यामुळे अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे। उद्या योग्य ते उत्तर येईल, आणि जर तुमच्याकडे पुरावे आहेत ना, सभागृहात मांडा, मंत्री उत्तर देतील, सरकार उत्तर देईल, दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल ना। उद्धव ठाकरे सातत्याने आरोप करतायत, धारावीचा मुद्दा उचलतात, मुंबईत देखील पत्रकार परिषद घेतली आणि भाजपला आणि विशेषतः एकनाथ शिंदेंवर टीका। मला वाटतं अडाणी अजून त्यांना अदानी भेटलेले दिसत नाहीत, कारण ह्यांची आंदोलनं होतात, नंतर काय होतं माहीत नाही, समन्वय साधला जातो, बैठका होतात, आंदोलन मिटतं, याचा पण शोध घेण्याची आवश्यकता आहे। आतापर्यंत जेवढी उद्धव ठाकरेंनी आंदोलन केलीत, शिवसेनेनं केलीत, त्याचं पुढं झालं काय? मला वाटतं अदानीने भेटावं अशी त्यांची इच्छा असेल, अदानी आता त्यांना भेटतील, मग पुन्हा धारावीचा विषय त्यांना काय पुढे नेणार नाहीत। आम्हाला ते काय बोलतात त्यापेक्षा धारावीकरांचा विकास महत्त्वाचा आहे, जो गेली अनेक वर्ष आमच्या मुंबईला, महाराष्ट्राला शाप आहे। आशिया खंडातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी, हा आमचा गौरव नाही, हा आमचा अपमान आहे, आणि आमचं सरकार तो अपमान यापुढे पुसून काढेल
धारावीचा विकास करेल. हाकेच्या अंतरावर आहे तुमच्यापासून. कधी धारावीकरांचा विचार केला नाहीत. आता अदानी भेटण्यासाठी त्यांना मोर्चा काढावा लागत असेल तर मला वाटतं मध्यस्थी त्यांच्याकडे आहेत संजय राऊत. ते बोलले असते तरी भेट झाली असती. परंतु लोकांनाही दाखवायचं आणि आपलाही स्वार्थ साधायचं, अशा प्रकारचे त्यामागे अंतस्थ हेतू असावा. खूप खूप धन्यवाद भाऊ. आपल्यासोबत प्रवीण दरेकर होते. उद्यापासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होते. विरोधक कितीही आक्रमक दिसले तर त्यांच्यातील आक्रमकपणा दिसत नाही अशी टीका कुठेतरी आता प्रवीण दरेकर यांनी केलेली आहे. कॅमेरा पर्सन सचिन शिंदेसह सुशांत सावंत, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.